केदार समाज सिरसी येथे मुक्कामाची व्यवस्था होते. खूप छान असा आश्रम आहे. हे गावकरी मिळून इथं आश्रमाची सेवा करतात, सेवा देत आहेत. गावकरी मिळून इथं परिक्रमावासियांची सेवा करतायत. नर्मदे हर आपण बघताय. आम्ही आता चहा पाणी बिस्किट घेतलंय आणि पुढील प्रवास हा आमचा सुरू करतोय. नर्मदे हर और जोर से. तर हे बघितलं आपण मायाच्या किनाऱ्यावरील भाव. नर्मदे हर. मागील आश्रम सोडला, अन्नक्षेत्र सोडलं आणि पुढे आलो तर श्री मारुतीनंदन आश्रम देवगड इथे आम्ही पोहोचलोय. सकाळचा बालभोग घेतलाय. इथं बघतायत आपण. तर हे परिक्रमावासी बालभोग घेऊन बसले. इथं बाबाजी चाय प्रसादी करतायत आणि परिक्रमावासियांची इथे सेवा होते. मग आपण बघताय हे मा नर्मदा अन्नक्षेत्र ग्राम करोली समारंभ होतोय. आम्ही आत्ता तिथं भोजन केलंय. दुपारचे 12 वाजता आहेत. आम्ही आता भोजन करून पुढील मार्गासाठी प्रस्थान करतोय. बघताय आपण ह्या मंदिरामध्ये हे लग्न समारंभ झालंय. ते हे समोर बघताय बजरंग बलीजींचं मंदिर. हे भोले बाबाचं मंदिर आहे. हे अन्नपूर्णा भवन जे पाटीदार समाजात आहे. तर त्याच्या पाठीमागं जर बघितलं हे हॉल दिसत आहे तिथे समोरचे, तर ते हे परिक्रमावासियांसाठी हे हॉल चालू असतात. इथं परिक्रमावासियांची खूप सारी अशी खूप सुंदर अशी सेवा होते. तर हे सुंदर असं गाव आपण इथे सुद्धा नर्मदे रावजी. तर मुक्कामाचे खूप व्यवस्थित सुविधा इथं आहे आणि परिक्रमावासियांची खूप सारी सुंदर अशी सुविधा होते. तर हे समोर बघताय हे बजरंगबली हनुमानजी मंदिर. हे दक्षिणमुखी हनुमानजी आहेत. तर खूप असं सुंदर असे मंदिर. आत्ताच आम्ही करोलीवरून आलोय. मागं जे दिसत आहेत तर ते मोसंबीच्या बागा आणि इथं दिसते तर ही बाग जे आंब्या बहार आहे. तर आपण बघताय खूप सुंदर अशी फळं याच्यावर आहे. आज बघितलं तर 6 डिसेंबर आहे आणि 6 डिसेंबर हा जे आपण पूर्वी आपल्या भागात बघायचो की 4 पाणी 5 पाणी 2 पाणी, तर तसं एक सिस्टम इथं आजही आहे. ह्या बागाला भरपूर असा माल तयार आहे आणि इथं ह्या भागामध्ये ह्या बागेवर अशी कोणतीही फळगळ अजून दिसत नाही आहे. तर खूप सुंदर अशी बाग आपली इथं दिसते. तर सहज आपल्या परिसराची आठवण आली की मोसंबीचा बाग हा जिल्हा धार याच्यामध्ये आम्हाला दिसला. जो कुक्षी तालुक्यामध्ये कुक्षी तालुका आणि जिल्हा आहे धार. तर आपण बघताय खूप सुंदर अशी मोसंबी झाडाला लागलेली आहे. हे बघून आपल्या परिसरातील पूर्वीची जी आठवण मला झाली आहे. मध्ये हार आत्ताच आम्ही ह्या लिंबी गावामध्ये चहा पाणी घेतली. चहा बिस्किट झाला आहे. दुपारचे 3:30 वाजता आहेत. हा तालुका आहे मनावर, जिल्हा आहे धार. खूप प्रेमळ असं आहे गाव. इथे सुद्धा हे परिक्रमावासियांची सेवा करतात. खूप भाविक असे गाव आहे. नर्मदे रावजी. नर्मदे हर आम्ही पोहोचलोय. आता समोरच बाकानेर लागतंय आणि बाकानेरमध्ये ही मैया वाहते. मा नदीचं नाव आहे. तर अशा प्रकारे ही मैया इथे वाहते. खूप सुंदर असा हा खडक आहे. बाकानेरची ही मैया खूप अशी खळखळ वाहते. मागे बघताय तर तो चेक डॅम बनवलेला आहे. खूप सुंदर असा चेक डॅम. नर्मदे हर आम्ही बाकानेर इथे पोहोचलोय. खेडापती हनुमान मंदिरमध्ये मंदिरात आश्रम आहे. आम्हाला पुढे जाण्यासाठी पुढचा आश्रम हा 12 किलोमीटरवर होता. आम्ही पुढे जाऊ शकत नव्हतो. 4:30 वाजले होते. तर आम्ही आजचा मुक्काम हा हनुमान मंदिर बाकानेर येथेच करण्याचं ठरवलं आणि आता मंदिर परिसरामध्ये आलो आहे. तर आपण बघताय मंदिर प्रसिद्ध असं मंदिर आहे. नर्मदे हर. तर दूरच होतो तर मैयाने आवाज दिला नर्मदे हर. आ गए बाबाजी, आ गए. नहीं चाय मैं पीना और वासन लगाना है. आपको सेल सब
रात भर अपना। वहाँ पर आएगा। हाँ। ठीक है बाबाजी. आपका गिलास दो हमें। हाँ हाँ दे रहा हो बाबाजी गिलास दे रहा हो. तर अशी सेवा ह्या आश्रमामध्ये. खाने का इसीलिए ले जाना भगवान वहाँ पे। कहाँ पे? कमरे पे ले जाना, वहीं लगाना सबने। ठीक आहे बाबाजी. ठीक है ना भगवान? तर की सेवा आहे बाबाजींची. आहे बाकानेरचं हा मंदिर परिसर. आज आम्ही हनुमान मंदिर बाकानेर इथे आहोत. तर इथं बघताय तुम्ही तर हे पुरातन असे भोले बाबा इथं विराजमान आहे. बघू शकता खूप जुनाट अशी ही भोले बाबा इथं आहे. तर हे सुंदर असे हे बजरंग बलीचं स्थान आपण बघताय. खूप पावन आणि प्रसिद्ध ह्या परिसरातले हे खेडापती हनुमानजी मंदिर आहे. आपण बघतायत खेडापतीजी हनुमान मंदिर. आणि हे सगळे ही आत्ताच सेवा झाली आहे. तर आपण बघताय अशा प्रकारे इथं सेवा होते. आत्ता इथं स्वयंपाक हा पूर्ण झाला आहे. हा समोर आत्ता पंगत होती. तर आपण बघताय खूप सुंदर असा हा परिसर. इकडं पण बघताय हे 4 हॉल आहे. इथं परिक्रमावासी आहे. इथं पण आहे. अजून मागे पण पुढं असं खूप सारा असा परिसर आपण बघू